2006 मधील मुंबई लोकलमधल्या ब्लास्टचं प्रकरण सगळ्या 12 दोषींची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर निर्दोष सुटका। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांचा निर्वाळा। 2006 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालाची राज्य सरकारकडून गंभीर दखल। सरकार या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती। पुराव्यांच्या अभावी 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींची निर्दोष मुक्तता। दरम्यानच्या काळामध्ये एका आरोपीचा मृत्यू झालाय, उर्वरित 11 आरोपींची मुक्तता। स्फोटाच्या 100 दिवसांच्या नंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य। साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। निकाल देत असताना कोर्टानं व्यक्त केलं मत। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यामध्ये तपास यंत्रणेला अपयश, न्यायालयाचं निरीक्षण। मुंबई लोकल ब्लास्टच्या प्रकरणी 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहामधून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची 2006च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालाविषयी प्रतिक्रिया। मुंबईकरांना न्याय हवा आहे। जे अतिरेकी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे। मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती सोमय्या यांची प्रतिक्रिया। तर लीगल टीमची रचना करा, मुख्यमंत्री फडणवीसांना किरीट सोमय्या यांचं अपील। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणं सूरज चव्हाण यांना भोवलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून राजीनामा देण्याचे आदेश। त्यांनी राजीनामा दिला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवरती गुन्हा दाखल। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी लातूर शहरामधल्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालत एकाचा त्यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न। सौरभ घुले असं या गोंधळ करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये गोदड महाराजांच्या यात्रोत्सवामधील स्वागत कमान चर्चेत आली आहे। स्वागत कमानीवरती अजित पवार आणि रोहित पवार यांचे एकत्र फोटो। दोन्ही राष्ट्रवादींची युती व्हावी, कार्यकर्त्यांची अपेक्षा। ईडीला घाबरलं नाही तर अशा गुन्ह्यांना काय घाबरणार? रोहित पवार यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर प्रतिक्रिया। नागरिकांसाठी न्याय मिळवायचा असेल तर असाच आवाज वाढवावा लागेल, अशी ही प्रतिक्रिया। भाजपकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आमदारांवरती। काल वर्षावरती 1.5 तास बैठक। मुंबईमध्ये महायुतीमध्ये कुठेही वाद नको, समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यामध्ये 3 आणि आपण